नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आनंदा कुदळे आरके मिल्किंग मशीन या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। बरेच दिवसापासून आपण एक नवीन व्हिडिओ आणण्याच्या शोधात होतो। तर मित्रांनो, आज शेतकरी बांधवांसाठी मी एक वेगळी अशी गोष्ट घेऊन आलेलो आहे। आपण डॉक्टरांकडून आपल्या गायीला PI करून घेत असतो, आर्टिफिशियल इन्सिमेशन किंवा इंजेक्शन देत असतो। त्या इंजेक्शन दिल्यानंतर आपल्याला ती गाय प्रेग्नंट आहे का किंवा ते वासरू प्रेग्नंट आहे का हे बघण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी जात असतो। आता नवीन एक अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे की जसं माणसामध्ये प्रेग्नन्सी किट असतं तशाच अॅनिमल मध्ये प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचं हे अशा पद्धतीचं किट आलेलं आहे बघा। त्याकडे जे काही कोणत्याही कंपनीचं किट अवेलेबल झालं त्यानंतर हे त्याची टेस्ट कशा पद्धतीने करायची एकदम सोपी आहे, डॉक्टर तुम्हाला करून देते। बऱ्याच शेतकऱ्यांना गायीचं रक्त काढता येत। ह्या टेस्ट करण्यासाठी 2 प्रकारचे ब्लड लागत असतात, एक कानातलं घेऊ शकतो किंवा दुसरं तुमच्या जुगुलर व्हेन मध्ये म्हणजे मानेच्या जी काही मोठी सीर असते त्याच्यामधून घेऊ शकतो। ह्या किट मध्ये सर्व गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। ओपन केल्यानंतर ह्यामध्ये अशा 4 ते 5 प्रकारच्या गोष्टी तुम्हाला दिसून येतात। हे जे आहे ते किट आहे, दुसरं आहे सिरिंज आहे, अँटीकोअग्युलंट बल्ब असतो। अँटीकोअग्युलंट म्हणजे ह्याच्यामध्ये पाण्यासारखं बारीक असे तुषार टाकलेले असतात, त्याला अँटीकोअग्युलंट म्हणतात। अँटीकोअग्युलंट म्हणजे जे तुमच्या शरीरातनं काढलेलं ब्लड आहे ते काही 5 ते 8 मिनिटाच्या आत गोठत असतं आणि ते न गोठण्याची प्रक्रिया जी असते ते हे अँटीकोअग्युलंट करत असतो। मित्रांनो, ह्याच्यामध्ये डीप मध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला पुढील प्रोसिजर सांगतो। त्यानंतर जो असतो तो हा बफर असतो। बफर म्हणजे जे काही तुम्ही रक्त सोडणार आहात त्याच्यामधील अँटीबॉडीज मूव्ह करण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी हा बफर सोल्युशन दिलं जातं। हे पण एकदम सोपं आहे, कॅप दिलेले असते ह्या ठिकाणी एकदम इझिली हे टिल्ट केलं की मूव्ह टाकू शकता। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये येत असते की निडलना ह्या सिरिंज लावा आणि डायरेक्ट जुगुलर वेन मधून ब्लड घ्या। ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लड घेतल्यानंतर अशा पद्धतीने एक कॅसेट असतं व्हाईट कलर मध्ये, ह्याच्यामध्ये C, B आणि T अशा प्रकारच्या रेषा असतात, पूर्णपणे व्हाईट कलरचं असते। हे टेस्ट केल्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो। तर ह्याचा अर्थ तुम्हाला सांगतो। T म्हणजे टेस्ट, जी तुम्ही टेस्ट केलेले आहे किंवा करणार आहात त्याचे जो काही रिझल्ट येईल तो त्या टीच्या ठिकाणी दिसत असतो। त्यानंतर जो B असतं, B म्हणजे ब्लँक म्हणजे काहीच नाही किंवा ते टेस्ट तुमची पॉझिटिव्ह नाही। आणि त्यानंतर C म्हणजे कंट्रोल, कुठल्याही गोष्टीसाठी एक सीमारेषा ठरवलेली असते। कंट्रोल हा कंटिन्यू येतच असतो। कंट्रोल मध्ये ब्लँक तुम्ही काही टाका, पाणी जरी टाकलं किंवा बफर जरी टाकलं तरी विदिन सेकंड मध्ये T ची लाईन येत असते आणि रिझल्ट तो दाखवत असतो तो T मध्ये आणि B मध्ये दिसत असतो। B म्हणजे ब्लँक निगेटिव्ह आहे, काही नाही किंवा त्यामध्ये इंटरमिडिएट सुद्धा म्हटलं जातो, सस्पेक्टेड आहे असं पण म्हटलं जातं। आणि T म्हणजे टेस्ट। बऱ्याच वेळा काय होत असतं की बाबा आपण टेस्ट टाकत असताना अँटीकोअग्युलंट मधला बल्ब मधला एक ड्रॉप घेतला, जो ह्या ठिकाणी केव आहे त्याच्यामध्ये 1 टाकायचा ड्रॉप। 1 ड्रॉप म्हणजे साधारण 20 मायक्रोलिटर 10 मायक्रोलिटर टाकायचं। मित्रांनो, मायक्रोलिटर आपल्यावर पिपेट नसेल तर ठीक आहे, परंतु ड्रॉप तर आपल्याला समजू शकतो ह्याच्यामध्ये ड्रॉपर असतो, ह्याच्या आतमध्ये एक ड्रॉपर मिळतो। त्यामध्ये एक छोटासा 1 ड्रॉप आणि 2 ड्रॉप टाका आणि एक साधारण 30 सेकंदापर्यंत थांबा। 30 सेकंद थांबल्यानंतर नेक्स्ट टायमिंगला हे जो बफर आहे याचं वरचं टोक टिल्ट करा, तोडा आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 ड्रॉप बफर टाका, जेणेकरून अँटीजन अँटीबॉडीज पूर्णपणे रिमूव्ह होतील आणि अँटीजन अँटीबॉडीचे रिॲक्शन होऊन आपल्याला रिझल्ट एकदम परफेक्ट दाखवेल। मित्रांनो, रिझल्ट हा 10 मिनिटाच्या आतच कन्सिडर करायचा आहे। बऱ्याच वेळा B मध्ये पण रेष येते, T मध्ये पण येते आणि C मध्ये पण येते, परंतु सगळ्यात सुरुवातीला आपलं फोकस कुठं असला पाहिजे, C ची जी कंट्रोल लाईन आहे म्हणजे हे कंट्रोल लाईन जशी दिसती तशी जर T ची दिसली तर तुमचं गाय प्रेग्नंट आहे किंवा पॉझिटिव्ह आहे हे समजायचं। आणि T ची लाईन एकदम फ्रेंड दिसत असेल आणि B ची आणि C ची दिसत असेल तर ते सस्पेक्टेड आहे किंवा इंटरमिडिएट आहे। तुम्ही 7 दिवसानंतर रिपीट करून बघू शकता। बऱ्याच वेळा काय होतं की हार्मोन पूर्णपणे रिलीज झालेले नसतात, त्याच्यामुळं B मध्ये लाईन दिसत असते। तुम्हाला ह्यामधली अजून काही अडचणी जर जाणवत तर मित्रांनो, आम्ही स्क्रीनवर आमचा जो नंबर दिलेला आहे त्यावर मेसेज करा। ज्या काही तुमच्या टेस्टसाठी अडचणी येतील त्याला ऑफिशियल वेळेमध्ये तुम्हाला त्याचा रिप्लाय दिला जाईल। पण मित्रांनो, अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची राहिलेली आहे की जर तुम्ही ही टेस्ट करत असाल तर हे जे किट आहे, जे प्रेग्नन्सी किट आहे कोणत्याही कंपनीचं असू दे, हे प्रेग्नन्सी किट घेऊन जात असताना ह्याला कोल्ड चेन मेंटेन केली तर ह्याची इफिशियन्सी किंवा जी काही टेस्ट येण्याची क्षमता आहे ते चांगल्या पद्धतीने राहत असते। आपण नेलं ओपन स्पेसला लावलं, जर तुमचा रुटीन टेम्परेचर पेक्षा जर टेम्परेचर जास्त असेल
तर ह्या टेस्ट येण्यासाठी व्यवस्थित होत नाही. तर मित्रांनो, तुमची गाय हे तपासण्या अगोदर किंवा 28 ते 35 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला लगेच समजू शकतं. एक सायकल रिपीट होण्यापेक्षा कधीही तुम्ही टेस्ट केलेली सोपी आहे. जास्तीत जास्त नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करा. जर तुम्हाला किट ऑल महाराष्ट्रामध्ये कुठे पाहिजे असेल तर आम्ही दिलेला जो टोल फ्री नंबर आहे आणि आपली ऑर्डर टाका. ऑफिशियल टायमिंग मध्ये तुम्हाला त्याचं 100% रिप्लाय दिला जाईल. कॅश ऑन डिलिव्हरी सिस्टीम चालू आहे. ऑल इंडियामध्ये कुठेही असाल तुम्हाला त्या तुमच्या घरपोच मिळेल. तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचा चॅनल आहे RK मिल्किंग मशीन. नमस्ते, धन्यवाद.